नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. बायो वर्ल्ड विथ गौरी मॅम या माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतोय. लाईव्ह सेशन्स चालू आहेत, ज्याच्या मार्फत मी तुम्हाला या- याला या परीक्षेला येणारे चॅप्टर्स शिकवते आणि आपले जे व्हिडिओज आहेत त्याच्या थ्रू आपली क्वेश्चन सॉल्व्हिंगची प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस होती. दोन्ही गोष्टी नीट बघत राहा, छान अभ्यास करा. ऑक्टोबर एंडला किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात आपली पहिल्या लेवलची परीक्षा असणार आहे. सिलेबस पूर्ण 6वीचा आणि थोडेसे 7वी-8वीचे प्रश्न सुद्धा असतात, त्याच्यामुळे वेळ लागतो. तर मस्त वेळेवर जर तयारी सुरू केली तर काहीच प्रश्न येणार नाही, जसं तुम्ही केलेलं. 2024-25 ची प्रश्नपत्रिका सोडवतोय. त्यामधले पहिले 40 प्रश्न आपण सोडवले. आज आपण बघतोय 41व्या प्रश्नापासून पुढे. करूया. कोणत्या झाडाच्या खोडापासून धागे तयार करतात? ताग. हा, ज्यूट पासून धागे तयार करतात. पण आधी बघा पुढचे पर्याय. कोरफड नाही, कोरफडीचे औषधी उपयोग असतात की नाही, त्यामुळे हे नाही. त्याच्यानंतर सागवानाचं झाड जे लाकूड असतं ते फर्निचर तयार करण्यासाठी वापरतात. आणि शेर या झाडाचा काही धागे तयार करण्यासाठी उपयोग नसतो. आणि पर्याय ए जो आपण आधीच शोधला होता, पण तरी आपली सवय आपल्याला लागलेली आहे, चारही पर्याय बघायचे आणि मगच उत्तर टिक करायचं. पुढच्या प्रश्नामध्ये एक छानशी आकृती आहे, ती दिसण्यासाठी मी जरा काय होते. तर बघा, या आकृतीत त्यांनी काय सांगितलंय, आकृतीमध्ये PQRS शहरे दर्शवितात. जियाला आता चंद्र दिसू शकतो पण सूर्य दिसत नाही, तर ती कोणत्या शहरात असेल? पृथ्वी दिसते इथे, ही पृथ्वी आहे आणि या पृथ्वीवर या बाजूला सूर्याच्या बाजूला RS ही दोन शहर आहेत आणि सूर्याच्या दुसऱ्या बाजूला PQ. त्यांनी म्हणलंय की चंद्र दिसू शकतो, म्हणजे जिया ज्या शहरात आहे ते शहर नक्कीच रात्रीच्या, पृथ्वीवर जिथे रात्र आहे त्या बाजूला आहे आणि पृथ्वीवर रात्र दिसते आपल्याला PQ या शहरांमध्ये, त्यामुळे पर्याय बी. हे पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलंय बघा, जर आपण एखादा झेंडा चंद्रावर रोवला तर काय दिसेल? झेंडा वाऱ्यावर लहरत आहे आणि तिथे वारं कुठे आहे ना चंद्रावर, त्यामुळे नाही मिळणार. झेंडा स्थिर आहे. हे होऊ शकतं. पण पुढे बघूया. झेंडा हळूहळू अवकाशात जात आहे, नाही असं पण काही होणार नाही. झेंडा जमिनीत खोल जात आहे, असंही काही होणार नाही. तर आपण जो शोधलाय तो पर्याय बी, सेकंड पर्याय तो बरोबर. झेंडा स्थिर राहील कारण तिथे वातावरण नाहीये, तो वाऱ्यामुळे हालेल किंवा काही. पुढे बघा, पुढचा प्रश्न विचारतो आपल्याला, पुढील चित्रांचे निरीक्षण करा व त्यांच्यातील कोणत्या वस्तूला फक्त एक प्रकारची गती असू शकते हे ओळखा. त्यामध्ये दिलाय भोवरा, भिंगरी, सायकलचे चाक आणि कप्पी. तर भोवरा हा एकापेक्षा जास्त गती असू शकते, वर्तुळाकार गती, शिवाय तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. भिंगरीचंही तसंच आहे. सायकलचंही तसंच आहे. सायकलच्या चाकाला वर्तुळाकार गती आणि त्याबरोबरच रेषीय गती पण असणार आहे. कप्पीला मात्र फक्त एकाच प्रकारची गती असेल, जी असेल वर्तुळाकार गती. त्यामुळे पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होणार आहे. पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नात आपल्याला विचारलेला आहे बघा, डासांच्या पायांची हालचाल ऐकू येत नाही पण पंखांची हालचाल ऐकू येते, कारण? ध्वनी या धड्यावरती आधारित हा प्रश्न बनवलेला आहे. त्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला त्याच गोष्टींचे आवाज येतात ज्या गोष्टींचे आवाज 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ या रेंजमध्ये असतात, या वारंवारितेच्या रेंजमध्ये असतात. तर पायांची हालचाल ऐकू येत नाही म्हणजे ते 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त किंवा कमी मध्ये असणार, आणि पंखांची ऐकू येते म्हणजे ते 20,000 हर्ट्झ ते 20 ते 20,000 हर्ट्झच्या रेंजच्या मध्ये असणार.
तर असा पर्याय कुठला दिसतोय तुम्हाला इथे? पायांच्या हालचालीची वारंवारता ही कमी आहे 20 हर्ट्झ पेक्षा आणि पंखांच्या हालचालीची वारंवारता ही 20 हर्ट्झ पेक्षा मोठी आहे. तर हे बरोबर आहे. म्हणूनच पायांची हालचाल ऐकू येत नाही आपल्याला डासांची, पण आपल्याला पंखांची हालचाल ऐकू येते. पण पुढचे तिन्ही पर्याय बघूया. पायांच्या हालचालीची वारंवारता मोठी आहे 20 हर्ट्झ पेक्षा, त्यापेक्षा 20 हर्ट्झ मोठे आहे पंखांच्या हालचालीची वारंवारता यापेक्षा. ऑब्व्हियसली हे उलट आहे, त्यामुळे हा पर्याय नाहीच. आणि पायांच्या हालचालीचा आयाम हा पंखांच्या हालचालीच्या आयामापेक्षा मोठा आहे. पायांच्या हालचालीचा आयाम हा पंखांच्या हालचालीच्या आयामापेक्षा छोटा आहे. तर आयामाचाही इथे काही रेफरन्स नाही आहे, त्यामुळे आपल्याला पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर मिळेल. पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय, खालीलपैकी कोणत्या साधनात विद्युत चुंबक वापरलं जात नाही? कपडे धुण्याचे यंत्र याच्यामध्ये वापरला जातो. शीत कपाट म्हणजे रेफ्रिजरेटर यामध्ये पण विद्युत चुंबक असतो. विद्युत तापत म्हणजे इलेक्ट्रिक हीटर, तर यामध्ये विद्युत चुंबक नसतो. आणि विद्युत घंटा इलेक्ट्रिक बेल यामध्ये विद्युत चुंबक असतो. मुलांनो, एक लक्षात घ्या, इस्त्री जी असते किंवा विद्युत तापत म्हणजे इलेक्ट्रिक हीटर, ज्या गोष्टी फक्त गरम करण्यासाठी आपण वापरतो त्यामध्ये विद्युत चुंबक वापरायची गरज नसते. त्यामुळे असं जर आपल्याला प्रश्न आला तर त्यामध्ये बघत जा की कुठल्या पर्यायामध्ये फक्त वस्तू गरम करण्यासाठी ते विद्युत यंत्र वापरतोय, तो त्याचा बरोबर पर्याय असतो. प्रश्न 47वा, जास्त उंचावर जात असताना पुढीलपैकी कोणता बदल घडत असतो? हवेचा दाब वाढतो, घनता कमी होते. हवेचा दाब व घनता दोन्ही कमी होते. हवेचा दाब कमी होतो, घनता वाढते. हवेचा दाब व घनता दोन्ही वाढते. याचं उत्तर आहे पर्याय बी, हवेचा दाब व घनता दोन्ही कमी होते. पुढचा प्रश्न आहे, आता इथे मी दिसू शकेल तुम्हाला, मी परत आले. घंटा तयार करण्यासाठी विशिष्ट मिश्र धातूच वापरतात, कारण मिश्र धातूमुळे घंटेचे वजन कमी होते? नाही, असं काही होत नाही. मिश्र धातूमुळे घंटेची नादमयता वाढते? हे होतं, बरोबर. मिश्र धातूमुळे घंटेची मजबूती वाढते आणि मिश्र धातूमुळे घंटेचे क्षरण कमी होते. यामध्ये बेस्ट आन्सर, जे सगळ्यात चांगलं उत्तर आपण देऊ शकतो, ते आहे पर्याय बी, मिश्र धातूमुळे घंटेची नादमयता वाढते. त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपल्याला विचारतोय की खालीलपैकी कोणता आजार खनिजाच्या अभावामुळे होतो? स्कर्वी? नाही, स्कर्वी हा व्हिटॅमिन सी च्या कमतरतेने, म्हणजे व्हिटॅमिन ना. गलगंड? गलगंड हा आजार आयन म्हणजे लोहाच्या कमतरतेमुळे, आणि लोह हे खनिज आहे, त्यामुळे हे उत्तर असू शकतं. पण अजून बघूया, रातांधळेपणा हे सुद्धा व्हिटॅमिन ए. तेलागरा सुद्धा व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे, त्यामुळे उत्तर गलगंड. शेवटचा प्रश्न आजच्या व्हिडिओचा, लाल रंगाचा एक थेंब ड्रॉपरने अलगद पाण्याने भरलेल्या चंचुपात्रात सोडता क्षणी काय घडेल? पाण्याचा फक्त पृष्ठभाग रंगीत होईल, पाण्याचा फक्त तळाकडील भाग रंगीत होईल, संपूर्ण पाणी रंगीत होईल, थेंब वरून खाली येताना त्याच्या मार्गातील बाजूचे पाणी रंगीत होत जाईल. इथे बघा, पर्याय बी हे सगळ्यात बरोबर उत्तर आहे, कारण की त्यांनी आपल्याला म्हणलंय की सोडता क्षणी एका चंचुपात्रात थेंब लाल रंगाचा एक थेंब पाण्यात सोडता क्षणी सोडल्या काय होईल, तर थेंब वरून खाली येताना त्याच्या मार्गातील बाजूचे पाणी रंगीत होत जाईल. पर्याय डी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघून झाले.
म्हणजे या प्रश्नपत्रिकेचे अर्धे प्रश्न आपण सोडवून झालेत. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेले 50 प्रश्न सोडवणार आहोत. या व्हिडिओसाठी मी जे रेफरन्सेस यूज करते ते आहेत मेनका पब्लिकेशन्स ऑथेंटिक बुक आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचं सामान्य विज्ञानाचं जे पाठ्यपुस्तक आहे त्याचा मी इथे वापर करते. तुम्ही ही दोन्ही पुस्तकं वापरा आणि मस्त तयारी करा डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेची. आपण भेटत राहूया. तुमचे काही शंका आणि काही तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही कमेंट सेक्शनच्या थ्रू मला सांगू शकता. मग आता थांबते इकडे, भेटूया. टाटा.